अद्वितीय आणि एकमेव व्यक्तिमत्व आहे. तुम्ही आजपर्यंत असं ऐकलं असेल की काहींचा इतिहास हा ठराविक मर्यादेपर्यंत संपतो, परंतु शिवाजी महाराज हे आजही आहे की जसे वारकरी संप्रदायामध्ये संत तुकाराम महाराजांनी, संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले अभंग नित्य नवीन वाटतात, नित्य नवीन वाटतात. तुकाराम महाराजांनी त्यावेळी दिलेली उदाहरणं आजही लागू होतात. बरोबर आहे की नाही? हे नित्य नाविन्य त्यांच्या अभंगाचं आहे. तसं शिवरायांच्या इतिहासाचं आहे नित्य नाविन्य आहे. आजही शिवाजी महाराज वाचा, शिवाजी महाराज आजच आहे किंवा आपण त्याची अनुभूती घेतो आहोत, असा अनुभव हा शिवाजी महाराज इतिहासाची पावती आहे. तर अशा पद्धतीनं शिवाजी महाराज म्हणजे काय त्याचं एक उदाहरण जर सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे, बरोबर आहे की? पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे शिवाजी महाराज तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांना पराभूत करण्यासाठी औरंगजेब बादशाहाने अनेक सारे शत्रू पाठवले. त्याच्यातला एक शत्रू होता सिद्धी जव्हार, की ज्यानं पन्हाळ्याला वेढा दिला. शिवाजी महाराजांना बंदिस्त केलं. किती महिने? 9 महिने शिवाजी महाराजांना पन्हाळ्यावर बंदिस्त करण्यात आलं. त्याचं उदाहरण असं होतं की शिवाजी महाराजांना पन्हाळ्यावर बंदिस्त केल्यानंतर एक दिवस असा येईल की त्याच्यावरचं अन्नधान्य संपेल आणि शिवाजी महाराज स्वतःहून स्वाधीन करतील. परंतु शिवाजी महाराज त्याही काळात धुरंधर नेतृत्व, दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व होतं. तुम्ही म्हणाल सर आपण 2021 ला लॉकडाऊन अनुभवलाय, शिवाजी महाराजांनी तेव्हा 9 महिन्याचा लॉकडाऊन अनुभवलाय. आणि असं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व की त्यावेळेस प्रति शिवाजी म्हणून ज्याच्यामध्ये बघितलं तो शिवाकाशी जन्माला आलेलं नाभिक समाजाचं नेतृत्व, व्यक्तिमत्व. आणि त्यावेळेस बघितलं होतं शिवाजी महाराजांनी त्याला बोलवलं आणि ठरलं 2 पालख्या बनवल्या. एका पालखीतून शिवा काशीत जाणार, दुसऱ्या पालखीतून शिवाजी महाराज जाणार. शिवा काशीला बोलावण्यात आलं. शिवा तू तर माझ्यासारखा दिसतो रे, तू असणार का माझ्यासारखा पालखीमध्ये? वा, का नाही महाराज? जन्माला शिवा काशीत म्हणून जरी आलो तरी मरताना मात्र शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे. हे काय भाग्य माझ्या कमी आहे का? बघा, शिवरायांसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती मरण समोर असताना स्वीकारणारे स्वामी भक्त शिवाजी महाराजांचे त्या काळामध्ये निर्माण झाल्यामुळं शिवाजी महाराजांनी त्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली आणि महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. तर अशा अनेक बाजी, जीवाची बाजी लावून उभे राहिल्यामुळं महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. आणि या अगोदर सांगितलं की समोर मरण असतानाही स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून कोणाला लढवणारा तानाजी मालुसरे, पुन्हा घोडखिंडीमध्ये स्वतःच्या जीवाची बाजी लावणारा पावनखिंड निर्माण म्हणून ज्याच्या नावानं घोषित झाला तो बाजी प्रभू, अशा अनेक शूर सरदार शिवाजी महाराजांनी निर्माण केले. आणि शिवाजी महाराजांनी शिवराय सरदार निर्माण नाही केले, त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली. त्याचं उदाहरण असं आहे की उमरटे गावी तानाजी मालुसरेच्या मुलाचं लग्न स्वतः जाऊन लावलं. एवढंच काय, त्याला नोकरी देऊन त्याला जबाबदारी देण्याचं काम शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. म्हणजे शिवाजी महाराजांनी जो आपण आता अनुकंप म्हणतो ना, त्यावेळेसच अनुकंप आणलेला होता. कुटुंबाच्या संरक्षणासाठी, त्याच्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी शिवरायांनी त्यावेळेस प्रत्येक कुटुंबाला न्याय देऊन त्याला जेव्हा उभं करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. तसा सर्वसमावेशक नेता, सर्वसमावेशक नेतृत्व, एकमेव आणि अद्वितीय शिवाजी महाराज झाल्यामुळं आजही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना जवळ वाटणारा एकमेव राजा अर्थातच राजे शिवछत्रपती. तर अशा शिवछत्रपतींना त्यांच्या 396व्या जयंतीच्या निमित्तानं मी विनम्र अभिवादन करतो. आणि आपण सर्वसमावेशक गाणं घेऊयात आणि आपल्या शिवजयंती कार्यक्रमाचा समारोप आपले अध्यक्ष, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय केदार सर यांच्या परवानगीनं करूयात. रिया